आजोबांनी नातवाला अत्यंत प्रेमाने आपली कष्टाची जमीन बक्षीस म्हणून दिली. सगळं काही सुरळीत पार पडलं असं वाटत असतानाच अचानक एक दिवस लक्षात येतं की कागदावर जमिनीचा सर्वे नंबरच चुकलाय. आता परिस्थिती अशी होतीये की बँक त्या जमिनीवर कर्ज नाकारते आणि उद्या ती शेती विकायची म्हटलं तरी विकताही येत नाहीये. घाम गाळून कमावलेली आणि पुढच्या पिढीला प्रेमाने दिलेली संपत्ती एका छोट्याशा टायपिंगच्या चुकीमुळे मोठी डोकेदुखी बनून जाते. अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये अगदी सहज पाहायला मिळते. हो, अगदी बरोबर. आणि ही डोकेदुखी दूर करणं खरं तर अत्यंत सोपं आणि स्वस्त आहे. पण होतं काय की योग्य माहिती नसल्यामुळे लोक विनाकारण घाबरतात. एजंटांच्या मागे लागून पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालवतात. जर योग्य कायद्याचा आधार घेतला आणि प्रक्रियेची माहिती असली तर हे काम अगदी सहज आणि पारदर्शकपणे होतं. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. आजच्या या सखोल चर्चेत आपण गिफ्ट डीड म्हणजेच बक्षीसपत्रामधील चुका कायदेशीररित्या कशा दुरुस्त करायच्या याचा अत्यंत सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवात मुळातूनच करूया. हे गिफ्ट डीड नक्की असतं काय? साध्या भाषेत सांगायचं तर शेतकरी बापाने मुलाला दिलेली शेती किंवा भावंडांनी एकमेकांना प्रेमाने कोणतीही अट न घालता दिलेली मालमत्ता. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण प्रेमाने एखादी गोष्ट देतो तेव्हा ती फक्त भावनेच्या पातळीवर राहून चालत नाही, तर ती कायद्याच्या चौकटीत बसवणं अत्यंत गरजेचं असतं. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 मधील कलम 122 ते 129 नुसार गिफ्ट डीडची स्पष्ट व्याख्या केली आहे. म्हणजे याला एक मोठा कायदेशीर इतिहास आहे तर? नक्कीच. या कायद्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की मालमत्तेचं हस्तांतरण प्रमाणित करण्यासाठी ब्रिटिशांच्या काळापासून हे नियम बनवले गेले आहेत. यात देणारा, ज्याला आपण कायदेशीर भाषेत दाता म्हणतो, तो आपली मालमत्ता घेणाऱ्याला पूर्णपणे बिनशर्त देतो. पण नुसतं कोऱ्या कागदावर मजकूर लिहून चालत नाही. इथे नोंदणी कायदा 1908चा कलम 17 उपकलम 1 चा संदर्भ येतो. या कलमानुसार कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या बक्षीसपत्राची रीतसर नोंदणी करणे सक्तीची आहे. एकदा का दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झाली की तो एक सार्वजनिक आणि अधिकृत दस्तऐवज बनतो. आता प्रॅक्टिकल अडचण कुठे येते? तेच मला विचारायचं होतं. अडचण नक्की कुठे निर्माण होते? कागदपत्र तयार करताना ड्राफ्टिंगच्या वेळी नावात एखादी स्पेलिंग मिस्टेक होते, सर्वे नंबर चुकीचा टाईप होतो किंवा जमिनीच्या सीमेचं वर्णन पूर्वेऐवजी पश्चिमेला असं चुकीचं लिहिलं जातं. याबरोबर पाहता अत्यंत छोट्या चुका वाटतात. हो ना. की स्पष्ट होत नाही. हे ऐकायला थोडं धक्कादायक असलं तरी वस्तुस्थिती आहे. पण इथे ना लोकांचा एक खूप मोठा गैरसमज असतो. एक सर्वसामान्य विचार असा असतो की जर फक्त एक आकडा किंवा नाव चुकलंय तो पुन्हा एवढा मोठा खटाटोप कशाला करायचा? थेट त्या मूळ कागदावरच पेनने खोडून दुरुस्त करता येईल ना. म्हणजे शाळेच्या वहीत जसं आपण व्हाईटनर लावतो किंवा खोडून वर दुसरं नाव लिहितो तसं तिथे केलं की झालं काम. आणि हाच तो सगळ्यात मोठा आणि अत्यंत धोकादायक गैरसमज आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तो एक नोंदणीकृत सरकारी दस्तऐवज आहे, शाळेची वही नाही. अच्छा. अगदी सब रजिस्ट्रार किंवा तहसीलदार सुद्धा एकदा नोंदणी झालेल्या मूळ दस्तावर पेनने खोडून किंवा व्हाईटनर लावून कोणताही बदल करू शकत नाहीत. नोंदणी कायदा 1908च्या कलम 81 नुसार असे केल्यास चक्क शिक्षेची कडक तरतूद आहे. बापरे, थेट शिक्षा? हो, जर आपण यामागचा विचार केला तर हे अत्यंत योग्य आहे. जर कोणालाही मूळ कागदावर बदल करण्याची मुभा दिली तर संपूर्ण भूमी अभिलेख व्यवस्थाच कोसळेल. कोणीही कोणाचाही सर्वे नंबर खोडून स्वतःचा टाकेल. त्यामुळे मूळ दस्ताची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तो जसाचा तसाच ठेवावा लागतो. त्याला कोणत्याही परिस्थितीत हात लावता येत नाही. आणि हे कायद्याच्या दृष्टिकोनातून अगदी तर्कशुद्ध आहे. सिस्टम सुरक्षित राहण्यासाठी असे कडक नियम असणं गरजेचं आहे. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा. आणि हो, अशीच कायदेशीर माहिती अत्यंत सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बरं, आता मूळ कागदावर तर खोडतोड करता येत नाही हे स्पष्ट झालं. मग यावर रामबाण उपाय नक्की काय आहे? ही चूक कायद्याच्या चौकटीत राहून कशी सुधारायची? माझ्या अनुभवातून सांगतो, जेव्हा अशी अडचण येते तेव्हा लोक प्रचंड तणावात येतात. पण यासाठी एक अत्यंत सोपा, कायदेशीर आणि पारदर्शक मार्ग उपलब्ध आहे,
ज्याला आपण कायदेशीर भाषेत सुधारणा दस्तक किंवा इंग्रजीत रेक्टिफिकेशन डीड म्हणतो. सुधारणा दस्त. हो, जेव्हा मूळ बक्षीसपत्र देणारा आणि घेणारा दोघेही जिवंत असतात आणि त्यांच्यात त्या चुकीबद्दल पूर्ण सहमती असते, तेव्हा हा दस्त बनवला जातो. महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 अनुच्छेद 65 अंतर्गत या सुधारणा दस्ताची विशेष तरतूद करण्यात आली आहे. हा दस्त मूळ दस्ताचाच एक पूरक भाग म्हणून काम करतो. आता हे प्रत्यक्ष कसं करायचं त्याची प्रक्रिया आपण सविस्तर बघूया. हो, ती स्टेप बाय स्टेप प्रक्रिया नक्की सांगा, म्हणजे ऐकणाऱ्यांना एकदम स्पष्टता येईल आणि त्यांच्या मनातली भीती दूर होईल. नक्कीच. ही एक सोपी चेकलिस्ट आहे जी प्रत्येकाने लक्षात ठेवावी. पहिली पायरी म्हणजे चूक ओळखा आणि तिचे स्वरूप समजून घ्या. लक्षात घ्या, सुधारणा दस्ताद्वारे फक्त तथ्यात्मक आणि लहान चुका सुधारता येतात. म्हणजे कशा प्रकारच्या चुका? जसे की टायपिंग मिस्टेक, सर्वे नंबर किंवा नावातील किरकोळ बदल. तुम्हाला जमिनीचे क्षेत्रफळ किंवा मूळ व्यक्ती बदलता येत नाही, मूळ दस्ताचा हेतू बदलता येत नाही. हां, बरोबर. दुसरी पायरी म्हणजे तुमच्या स्थानिक वकिलाकडून किंवा निबंधक कार्यालयातील अधिकृत व्यक्तीकडून या सुधारणा दस्ताचा अचूक ड्राफ्ट तयार करून घ्या. त्यात मूळ दस्ताचा संदर्भ देणं बंधनकारक असते. तिसरी पायरी अत्यंत महत्त्वाची आहे. 100 रुपयांचा मुद्रांक म्हणजेच स्टॅम्प पेपर घ्या. फक्त 100 रुपयांचा? हो, फक्त 100 रुपयांचा. आणि त्यावर मूळ दस्तावर ज्या 2 साक्षीदारांच्या सह्या होत्या, शक्यतो त्याच 2 साक्षीदारांच्या सह्या या सुधारणा दस्तावर घ्या. यामुळे कायदेशीर पारदर्शकता वाढते. चौथी पायरी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या grasmahakosh.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणीसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करा. अच्छा, म्हणजे हे काम ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊनच होतं? अगदी बरोबर. पाचवी पायरी म्हणजे ठरलेल्या दिवशी आणि वेळेवर सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन या नव्या सुधारणा दस्ताची रीतसर नोंदणी करा. आणि शेवटची 6वी पायरी म्हणजे नोंदणीकृत झालेली प्रमाणित प्रत स्वतःकडे सुरक्षित घ्या. म्हणजे ही प्रक्रिया अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. पण एक मोठा प्रश्न जो सर्वांच्या मनात येतो तो म्हणजे खर्चाचा. सहसा कोर्ट कचेरी किंवा नोंदणी कार्यालयाचं नाव काढलं की लोकांना वाटतं आता लाखोंचा खर्च येणार. इथेच तर खरी मेख आहे आणि ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. फक्त 100 रुपये मुद्रांक शुल्क आणि 100 ते 500 रुपये इतके नाममात्र नोंदणी शुल्क, एवढ्या किरकोळ खर्चात हे काम मार्गी लागतं. लाखोंचा खर्च अजिबात लागत नाही. हा शासनाचा अत्यंत पारदर्शक उपाय आहे. माफ करा, मध्येच थांबवते, पण जर हे एका प्रॅक्टिकल उदाहरणातून समजून घ्यायचं झालं, समजा रामराव यांनी आपल्या मुलाला जमीन दिली आणि क्लार्कच्या चुकीमुळे सर्वे नंबर 456 ऐवजी चुकून 457 टाईप झाला, तर अशा विशिष्ट परिस्थितीत हा 100 रुपयांच्या स्टॅम्पचा नियम कसा लागू होईल? ही चूक कशी निस्तरायची? हो, नाही, अगदी योग्य प्रश्न आहे आणि हे उदाहरण खूपच चपखल आहे. बघा, रामराव आणि त्यांचा मुलगा दोघेही जिवंत आहेत आणि दोघांनाही मान्य आहे की जमीन 456 नंबरचीच द्यायची होती. ते 100 रुपयांच्या स्टॅम्पवर एक सुधारणा दस्त बनवतील. त्या दस्तात अगदी स्पष्ट लिहितील की मूळ बक्षीसपत्र क्रमांक अमुक अमुकमध्ये सर्वे नंबर 456च्या जागी अनावधानाने 457 असा टंकलिखित झाला आहे, तरी तो 456 असाच वाचण्यात यावा. बरं. याची सब रजिस्ट्रारकडे नोंदणी केली की अवघ्या 15 दिवसांत रामराव यांच्या मुलाला बँकेत तो सुधारणा दस्त आणि मूळ दस्त जोडून जमीन गहाण ठेवून कायदेशीर कर्ज घेता आलं. इतकं हे सोपं आणि जलद आहे. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे फक्त 15 दिवसात एवढा मोठा प्रश्न सुटला? होय. यावर एक किस्सा पाहूया जो थोडा गमतीशीर पण तितकाच गंभीर आहे. दादा शेतकरी नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी आपल्या नातवाला अत्यंत प्रेमाने एक जुनं घर बक्षीसपत्र करून दिलं. पण कागदपत्र तयार करणारा ड्राफ्ट्समनच्या चुकीमुळे घराच्या पूर्वेला रस्ता असताना कागदावर तिथे पश्चिमेला रस्ता असे लिहिलं गेलं. आता बघा, एका शब्दाने घराच्या दिशाच बदलल्या. म्हणजे कायदेशीररित्या सूर्य पश्चिमेकडून उगवण्याची सक्ती करण्यासारखंच झालं हे. उद्या तो नातू ते घर विकारला काढेल तेव्हा खरेदीदार तर चक्राहूनच जाईल. अगदी बरोबर. भविष्यात जेव्हा नातवाला ते घर विकायची वेळ आली असती तेव्हा खरेदीदाराने किंवा बँकेने नक्कीच आक्षेप घेतला असता. कारण प्रत्यक्ष जागेची स्थिती आणि कागदावरची स्थिती यात तफावत होती. पण दादा शेतकरी जागरूक होते. त्यांनी वेळीच महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 अनुच्छेद 65चा वापर करून सुधारणा दस्त केला आणि ती दिशांची चूक दुरुस्त करून घेतली, ज्यामुळे पुढच्या पिढीचा मोठा मनस्ताप वाचला. खरंच वेळीच घेतलेला निर्णय आणि कायद्याचं योग्य ज्ञान किती त्रास वाचवतो.
तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही माहिती आवडत असेल आणि ती उपयुक्त वाटत असेल तर महसूलशाही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. समजा हा सुधारणा दस्त आपण करून घेतला. आता सर्वसामान्यांचा एक मोठा गैरसमज असा असतो की सब रजिस्ट्रार कार्यालयात सुधारणा दस्त झाला की आपला महसूल विभागाचा 7/12 आपोआप बदलतो. हे खरं आहे का? नाही, अजिबात नाही. हा एक अत्यंत कॉमन गैरसमज आहे. नोंदणी कार्यालय आणि महसूल विभाग हे दोन वेगळे विभाग आहेत. नोंदणी कार्यालयात तुम्ही दस्त नोंदवला याचा अर्थ महसूल विभागाचा 7/12 आपोआप अद्यावत होत नाही. म्हणजे त्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे? हो, त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 149, 150 आणि 154 नुसार जावं लागते. या प्रक्रियेत तुम्हाला तलाठी किंवा मंडळाधिकारी यांच्याकडे रीतसर वर्दी अर्ज करावा लागतो. त्या अर्जासोबत हा नवीन केलेला सुधारणा दस्त, मूळ बक्षीसपत्र आणि जुना 7/12 जोडावा लागतो. मग तहसीलदार किंवा मंडळाधिकारी त्याची कायदेशीर खातरजमा करतात, नोटीस काढतात आणि मगच तुमच्या 7/12वर त्या दुरुस्तीची नोंद होते. हो, पण एक प्रश्न आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की देणारा आणि घेणारा दोघेही जिवंत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात सहमती आहे. पण समजा एक अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली. जर जमीन देणारे म्हणजे मूळ दाता वारले असतील किंवा दोन पक्षात सहमती नसेल, म्हणजे एकाला वाटत असेल की चूक झालीये आणि दुसऱ्याला वाटत असेल की हे असंच राहायला हवं, तर काय करायचं? तिथे तर सुधारणा दस्त होऊ शकत नाही ना? हा खऱ्या अर्थाने एक गुंतागुंतीचा आणि संवेदनशील प्रश्न आहे. जेव्हा दात्याचा मृत्यू होतो किंवा दोन्ही पक्षात सहमती नसते तेव्हा दुय्यम निबंधक काही करू शकत नाहीत. त्यांच्या अधिकारांना तिथे मर्यादा येतात. अशा वेळी आपल्याला स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963च्या कलम 26चा आधार घ्यावा लागतो. हे आपण सविस्तर बघूया. अशा परिस्थितीत आपल्याला दिवाणी न्यायालयात म्हणजेच सिव्हिल कोर्टमध्ये दावा दाखल करावा लागतो. म्हणजे हा विषय थेट न्यायव्यवस्थेकडे जातो. तिथे नेमकी काय प्रक्रिया असते? तिथे एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर संकल्पना येते, जिला इंग्रजीत म्युच्युअल मिस्टेक म्हणतात. साध्या भाषेत सांगायचं तर म्युच्युअल मिस्टेक म्हणजे जेव्हा देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या दोघांच्याही मनात मूळ व्यवहारावेळी एकच गोष्ट असते, पण कागदावर टायपिंगमुळे किंवा अज्ञानामुळे ती वेगळीच उतरते. कोर्ट फक्त हेच बघतं की दोघांचा मूळ हेतू काय होता. म्हणजे हे सिद्ध कसं करायचं? न्यायालयात पुराव्यांनिशी हे सिद्ध करावे लागते की मूळ बक्षिसपत्रात झालेली चूक ही अनवधानाने झालेली म्युच्युअल मिस्टेक होती, जाणीवपूर्वक केलेला फसवणुकीचा प्रकार नव्हता. यासाठी साक्षीदार, जुने रेकॉर्ड्स किंवा आजूबाजूच्या जमिनीचे नकाशे यांचा आधार घ्यावा लागतो. न्यायालय सर्व बाजू तपासून दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून मग तो दस्त दुरुस्त करण्याचे आदेश महसूल आणि नोंदणी विभागाला देते. पण कोर्टाची पायरी चढायची म्हटलं की साहजिकच वेळ आणि पैसा दोन्ही आलाच. ही प्रक्रिया किती वेळ घेते? हो, हे नाकारता येणार नाही. कोर्टात गेल्यास कायदेशीर प्रक्रियेमुळे साधारणपणे 6 महिने ते 2 वर्ष इतका वेळ सहज लागू शकतो. पण विचार करा, जर तुम्ही 3 ते 6 महिन्यातच कागदपत्रांतील चूक लक्षात आल्यावर तातडीने पावले उचललीत तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अवघ्या काही दिवसांत आणि 100 रुपयांत सुधारणा दस्त बनतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. म्हणूनच कोणतेही कागदपत्र हातात आल्यावर ते बारकाईने वाचणे ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. हे अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आहे. या संपूर्ण सखोल चर्चेचा थोडक्यात गोषवारा सांगायचा तर बक्षीसपत्रात कोणतीही तथ्यात्मक चूक झाल्यास मूळ कागद अजिबात न फोडता केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्पवर सुधारणा दस्त तयार करावा लागतो. तो नोंदणीकृत झाल्यानंतर तलाठ्याकडे अर्ज करून 7/12 अद्ययावत करून घ्यावा लागतो आणि जर दुर्दैवाने सहमती नसेल किंवा मूळ व्यक्ती हयात नसेल तर दिवाणी न्यायालयाचा मार्ग स्वीकारावा लागतो. पण शेवटी हे सगळं करण्यामागे एक मोठा उद्देश आहे. अगदी बरोबर. शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं, आपली शेती, आपलं घर ही फक्त विटामातीची संपत्ती नसते, ती आपल्या पूर्वजांची पुण्याई असते. त्यांनी अनेक खस्ता खाऊन ती उभी केलेली असते. ती पुढच्या पिढीला निर्धोकपणे आणि कायद्याने स्वच्छ करून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कागदपत्रांतील चुका लपवू नका, त्यांना घाबरू नका. कायदे हे सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी नाहीयेत, तर ते तुमच्या रक्षणासाठी आहेत. त्यांचा योग्य वापर करा आणि आपली मालमत्ता भविष्यासाठी सुरक्षित ठेवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय.
मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि पुढील भागात तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सुचवा. तसेच अधिक माहितीसाठी आणि थेट संपर्कासाठी आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही, ज्यातून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.